ब्रेकिंग न्यूज आहे। सिंचन घोटाळ्यासंबंधी सिंचन घोटाळ्या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सीबीआयची चौकशी ही मागणार असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळलेला हक्कभंग मांडणार विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी माहिती दिलेली आहे। सिंचन घोटाळ्या प्रकरणी माधवराव चितळे यांनी कालच यासंबंधीची एक माहिती दिली होती। त्याप्रमाणे आज विनोद तावडे सिंचन घोटाळ्या प्रकरणी कोर्टात जाणार आहेत। त्याबरोबर सीबीआयची चौकशी देखील मागणार असल्याचं विनोद तावडे म्हणालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचं आश्वासन पाळलेलं नाहीये, त्यामुळे हक्कभंग मांडणार असल्याचं विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सिंचन घोटाळ्यासंबंधीची महत्त्वाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। सिंचन घोटाळ्यासंबंधी सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्राला हादरवणारा सिंचनाचा 70,000 कोटीच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी 11 कोटी जनतेची फसवणूक केली आहे। एसआयटी नेमून यातल्या भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही शोधून काढू आणि शिक्षा करू असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं असताना एसआयटीला तसे कोणतेही अधिकार न दिल्यामुळे आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या चौकशीची मागणी सीबीआय मार्फत केली पाहिजे, क्रिमिनल प्रोसिजरने केली पाहिजे अशी केली आहे। सिंचन घोटाळ्या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितलेलं आहे। याच विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती आहे? विनोद तावडे सिंचन घोटाळ्यासंबंधी कोर्टात जाणार आहेत। बिलकुल विनोद तावडे आता सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत, मराठवाड्याचा ते दौरा करत आहेत आणि त्यांनीच ही माहिती दिलेली आहे की गेल्या काही वर्षामध्ये जे सिंचन घोटाळा झाला त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले गेले सिंचन प्रकल्पामध्ये, तरी सुद्धा कामे झालेली नाही आहेत। या प्रकरणी अधिवेशनामध्ये आवाज उठवल्यानंतर आणि पहिला आठवडा नागपूरच्या हिवाळी अधिवेशन बंद पाडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यावर एसआयटी इन्क्वायरी बसू, एसआयटीची चौकशी करू। मात्र त्या चौकशीमध्ये कोणतीही प्रगती झाली नाहीये। त्याच्यामुळे विनोद तावडे यांनी आता कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये जाऊन सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत ते आता असं विनोद तावडे यांनी सांगितलेलं आहे। आणि आश्वासन नागपूरच्या अधिवेशनामध्ये दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, परंतु ते पाळले नाहीये। त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये बजेट सेशनमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यावर हक्कभंग तर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्यात येईल असं विनोद तावडे यांनी आता नुकतीच माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनं सुद्धा कठीण आहे, कारण एसआयटीची अजून चौकशी पूर्ण झालेली नाहीये आणि सिंचन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कंत्राट दिले गेले किंवा त्या संदर्भातची माहिती अजून उपलब्ध करून दिलेली नाहीये। त्यामुळे विरोधी पक्षनेते आतापासूनच आक्रमक झालेले आहेत। त्याचे पडसाद येत्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळतील। नक्कीच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर सिंचन घोटाळ्या प्रकरणी आता विनोद तावडे कोर्टात जाणार आहेत आणि सिंचन घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी ते करणार आहेत। 2008 साली